आज पहाटेपासून सुलोचनाताई मुंबईला राधाकडे जाण्याची तयारी करत होत्या. त्यांनी राधाच्या बाबांना उठवत तयारी करण्यासाठी सांगितले आणि त्या राधासाठी स्वयंपाक करू लागल्या. आज त्यांनी पुरणपोळी करण्यासाठी घेतली होती. राधाला पुरणपोळी खूप आवडत होती आणि तिकडे तिला भेटत नसेल म्हणून त्या पुरणपोळी करत होत्या. 2-3 तासानंतर त्यांची पुरणपोळी तयार झाली. त्यांनी डब्बा भरून बॅगमध्ये ठेवला. त्याचबरोबर काल बनवलेले बेसनाचे लाडू, खोबरेवडी आणि आळूवडीही न विसरता बॅगमध्ये ठेवली. तेवढ्यात राधाचे बाबाही तयार होऊन आले. त्यांनी चहा बनवून बाबांना दिला. चहा पिऊन सर्व बॅगा घेऊन घर व्यवस्थित लॉक केले. एकदा दरवाजाबरोबरच पूर्ण घरावरती नजर सुलोचनाताईंनी फिरवली. त्यांना थोडे भरून आले, पण आपल्या भावना कंट्रोल करत त्या लक्ष्मी काकूंच्या घराकडे वळाल्या. शेजारच्या लक्ष्मी काकूंना घराकडे लक्ष देण्याचे सांगत चावी त्यांच्याकडे सोपवली आणि दोघे रेल्वे स्टेशनकडे निघाले. थोड्याच वेळात स्टेशनवरती पोहोचून राधाच्या बाबांनी तिकीट काउंटरवरून तिकिटे घेतली. 15 मिनिटात मुंबईसाठी जी ट्रेन निघणार होती ते तिकीट घेऊन आपल्या बोगीमध्ये बसले आणि राधाकडे निघाले. मुंबईमध्ये पोहोचताच राधाच्या कॉलेजकडे तिचे आईबाबा निघाले. थोड्याच वेळात ते कॉलेजच्या जवळ येऊन पोहोचले. कॉलेजच्या जवळ येताच त्यांनी वॉचमनला राधाला भेटण्याची विनंती केली. राधा रमेश पाटील, फर्स्ट इयर MBAचे स्टुडंट आहे, अशी माहिती त्यांनी सांगितली. राधाचे आईवडील गार्डशी बोलत असतानाच एक ब्लॅक कलरची गाडी गेटमधून एंटर झाली. गेटमधून आत जाताच ती गाडी लगेच थांबली. राधाच्या आईचे सहज लक्ष त्या गाडीकडे गेले तर त्या गाडीमधून एक स्त्री खाली उतरली. राधाची आई तिच्याकडे पाहत होत्या. त्यांच्याकडे पाहताना राधाच्या आईच्या चेहऱ्यावरती काही ओळखीचे भाव जाणवत होते. सिल्कची साडी, केसांचा अंबाडा, चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स, अंगभर दागिने, श्रीमंती आणि घरंदाजपणा त्यांच्यामध्ये जाणवत होता. यांना कुठेतरी पाहिले आहे असे राधाच्या आईच्या चेहऱ्यावरती भाव दिसत होते. तेवढ्यात ती स्त्री गाडीमधून उतरून राधाच्या आईच्या समोर येऊन थांबली. तरीही राधाची आई काहीशा विचारातच दिसत होती. कोण आहे बरं ही आणि चेहरा ओळखीचा का वाटतोय? मी यांना आधी कधी भेटली आहे का? यांना कुठे पाहिले आहे का? सुलोचनाताई आपल्या मेंदूवर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात त्या स्त्रीने सुलोचनाताईंना हलवले. सुलोचनाताई पटकन आपल्या विचारातून बाहेर पडल्या आणि त्या स्त्रीचे निरीक्षण करू लागल्या. निरीक्षण करत असतानाच सुलोचना अशी हाक त्यांच्या कानावर आली आणि त्यांच्या मेंदूने काम केले. हा आवाज सुलोचनाताईंना ओळखीचा वाटला आणि आपसुकच त्यांच्या तोंडून मालती असे उद्गार बाहेर पडले. लगेच दोघींनी मिठी मारली आणि त्या एकमेकींशी बोलू लागल्या. मला विसरली ना? तुला कशाला गरीब मैत्रीण लक्षात राहील? सुलोचनाताई मालतीताईंकडे न भेटण्याच्याबद्दल तक्रार करत होत्या. आज कित्येक वर्षांनंतर त्या एकमेकींना भेटत होत्या. मालती ह्या लहानपणी सुलोचनाताईंच्या गावी आपल्या मामाकडे शिक्षणासाठी राहत होत्या. तेव्हा या दोघी बेस्ट फ्रेंड होत्या. परंतु कालांतराने मालती आपल्या गावी पुढील शिक्षणासाठी निघून गेल्या. त्यानंतर त्या दोघींची भेट एकदा मालतीताई सुलोचनाताईंच्या गावी कोणत्या तरी नातेवाईकांच्या लग्नासाठी आल्या होत्या तेव्हा झाली होती. त्यानंतर आज कित्येक वर्षानंतर त्या दोघी सख्या एकत्र दिसत होत्या. या सखींनी बालपण एकमेकींच्या सहवासात घालवले होते. सुलोचनाताई राधा आणि रुचाला पाहून नेहमी रमेश रावांना सांगत असे, या दोघींना पाहिले की मला मालतीची खूप आठवण येते.
त्या दोघींची घट्ट मिठी आणि एकमेकींना भेटल्यानंतर डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू पाहून रमेशरावांना सुलोचनाताईचे शब्द आठवत होते. रमेशरावांना आज त्या मैत्रीची प्रचिती आली होती. खरंच त्या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. आपल्या स्त्रियांचे हे असेच असते ना. पुरुष नेहमी आपल्या मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, परंतु स्त्रियांना आपल्या मैत्रिणींना भेटण्याची इच्छा असूनही त्यांना भेटता येत नाही. त्या संसारामध्ये स्वतः एवढ्या गुरफटून जातात की स्वतःसाठी जगणेच विसरून जातात. तसेच काहीसे या दोघींबरोबर झाले होते, परंतु आज नियतीने त्या दोघींना पुन्हा एकत्र आणले होते. मालतीताई सुलोचनाताईंना घेऊन एका हॉलमध्ये आल्या. रमेशराव पण त्या दोघींच्या मागोमाग हॉलमध्ये येऊन पोहोचले. इथे कशी काय? मालतीताईंचा प्रश्न ऐकून सुलोचनाताईंना राधांच्या बाबांची आठवण झाली. मालतीला भेटल्यानंतर त्या रमेशरावांना पूर्ण विसरून गेल्या होत्या. सुलोचनाताईंनी सगळीकडे नजर फिरवली असता रमेशराव दरवाजामध्ये बॅगा घेऊन उभे असलेले त्यांच्या नजरेस पडले. त्या हळूच सॉरी पुटपुटल्या आणि मालतीकडे वळून रमेशरावांची ओळख करून दिली. हे माझे मिस्टर रमेश पाटील, प्राथमिक शिक्षक आहेत आणि आम्ही सध्या रत्नागिरीमध्ये राहतो, अशी माहिती त्यांना दिली. या कॉलेजमध्ये माझी मुलगी फर्स्ट इयर MBAमध्ये शिकत आहे आणि तिला भेटण्यासाठी आम्ही आज इकडे आलो आहोत, असे सुलोचनाताईंनी सांगितले. तू इथे काय करत आहेस? तुझी पण मुलगी इथे शिकते का? असे सुलोचनाताईंनी मालतीताईंना विचारले. हे ऐकताच मालतीताईंच्या चेहऱ्यावरती हसू उमटले. माझीही मुलगी इथे फर्स्ट इयर MBAला शिकते, परंतु मी आज तिला भेटण्यासाठी नाही तर बोर्डच्या मीटिंगसाठी आली आहे. हे कॉलेज आमचेच आहे. मी मालती सदाशिवराव पटवर्धन आहे. पटवर्धन ग्रुपचे ओनर सदाशिवराव पटवर्धन हे माझे मिस्टर आहेत, अशी माहिती त्यांनी देताच सुलोचनाताईंच्या चेहऱ्यावरती आश्चर्य दिसू लागले. किती दिवसांसाठी मुंबईमध्ये राहणार आहात? मालतीताईंनी विचारले. आज राधाला भेटून लगेच माघारी जाणार आहोत, असे सुलोचनाताईंनी सांगितले. 2 दिवसानंतर माझ्या मुलाची एंगेजमेंट आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी यायचे आहे. मी तुमचे कुठलेही कारण ऐकून घेणार नाही, हे मालतीताईंनी दरडावून सांगितले. सुलोचनाताईंनी खूप विरोध केला, परंतु मालतीताई काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. शेवटी रमेशराव दोघींच्यामध्ये पडले. सुलोचना, माझे थोडे काम आहे मुंबईमध्ये, तर आपण ते कामही उरकून घेऊ आणि मालतीताईंच्या मुलाच्या एंगेजमेंटलाही जाऊ, असे बोलून त्यांनी मालतीताईंना आश्वस्त केले. तेवढ्यात शिपाई मालतीताईंना मीटिंगसाठी बोलवायला आला. मालतीताईंनी सुलोचनाताईंचा नंबर घेतला आणि तोपर्यंत तू राधाला भेटून घे, मी मीटिंग संपवून तुला भेटते, असे बोलून सुलोचनाताईंना एक मिस कॉल दिला आणि त्यांचा नंबर सेव्ह करून घेतला. त्यांनी लगेच एका शिपायाला बोलवून घेतले आणि दोघांना राधा रमेश पाटील, फर्स्ट इयर स्टुडंट, तिच्याकडे घेऊन जा, अशा सूचना दिल्या. बोलण्याच्या नादात आपण यांना चहा नाश्ता पण विचारला नाही, हे आठवताच मालतीताईंना खूप वाईट वाटले आणि त्यांनी शिपायाला या दोघांना चहा नाश्ता देण्याच्या सूचना दिल्या. प्लीज चहा नाश्ता करून घ्या. बोर्डचे मेंबर मीटिंगसाठी वाट पाहत आहेत, त्यामुळे मला तुमच्याबरोबर नाश्ता करता येणार नाही. यासाठी माफी मागून त्या थोड्याच वेळात भेटते, असे सांगून मालतीताई मीटिंग हॉलकडे निघाल्या.
मीटिंग हॉलमध्ये सगळे बोर्डचे मेंबर आधीच जमले होते. झालेली ॲडमिशन्स, त्यामधून आलेले कलेक्शन, ऑफर केलेली स्कॉलरशिप आणि नवीन मुलांसाठीच्या स्ट्रॅटेजीज याबद्दल आजची ही बोर्डची मीटिंग बोलावण्यात आली होती. इंद्रा आपल्या CEO चेअरवरती बसला होता आणि कॉलेज हेडकडून सगळी माहिती घेत होता. सगळी माहिती घेऊन सगळ्या गोष्टी फायनल करून सर्व मेंबर्सनी त्यावरती सह्या केल्या आणि मीटिंग संपवून इंद्राने मालतीताईंना त्याच्याबरोबर चालण्यासाठी विचारले. मालतीताईंनी इंद्राला माझी एक मैत्रीण आली आहे, तिला भेटून येते असे सांगून त्या मीटिंग हॉलमधून बाहेर पडल्या. आज इंद्राला शनायाबरोबर एंगेजमेंटच्या शॉपिंगसाठी जायचे होते. त्यामुळे मीटिंग आवरून तो शनायाला सरळ मॉलमध्ये येण्याच्या सूचना देऊन मॉलकडे रवाना झाला होता. सुलोचनाताईंना व राधाच्या बाबांना शिपाई सरळ राधाच्या हॉस्टेलला व्हिजिटिंग रूममध्ये आणून बसवतो आणि कॉलेजमध्ये कॉल करून राधाच्या हॉस्टेलला पाठवण्यासाठी दुसऱ्या एका शिपायाला सांगून निघून जातो. कॉलेज आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे 5 मिनिटात कॉलेजमधून हॉस्टेलमध्ये पोहोचता येत होते. एक शिपाई राधाचे जिथे लेक्चर चालू होते तिथे येतो आणि तिथल्या शिक्षकांना राधा पाटील यांना हॉस्टेलला पाठवण्याचा निरोप देतो. त्यांना भेटायला कोणीतरी आले आहे, हॉस्टेलमध्ये व्हिजिटिंग रूममध्ये बसले आहेत असा मेसेज ऐकून राधा थोडी आश्चर्यचकित होते. शिक्षक लगेच तिला हॉस्टेलला जाण्यासाठी सांगतात. राधा शिक्षकांना सर मी रुचालाही घेऊन जाऊ का असे विचारते. सर यावर थोडी विचार करतात आणि शेवटी हो म्हणून मान हलवतात. रुचा ही लगेच राधाबरोबर हॉस्टेलकडे निघते. पूर्ण रस्त्यात राधा रुचाला विचारत होती, रुचा कोण आलं असेल? आपण तर इथे कोणाला ओळखत नाही आणि आई बाबांचा तसा काही कॉलही आला नाही. मग कोण आले असेल? या दोघी आपली शक्कल लढवतच 5 मिनिटात दोघी हॉस्टेलच्या व्हिजिटिंग रूममध्ये पोहोचतात आणि तिथे बसलेल्या आपल्या आई वडिलांना पाहून राधा पळत जाऊन आईला मिठी मारते. आज जवळजवळ 15 दिवसांनंतर ती आपल्या आई वडिलांना भेटत होती. पहिल्यांदाच ती घरापासून एकटी एवढे दिवस बाहेर राहिली होती. आईला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती बाबांकडे पाहते आणि बाबांनाही घट्ट मिठी मारते. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत असतात. राधा ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्या दोघांचा तिच्यावरती खूप जीव होता, परंतु शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या मनावरती दगड ठेवून तिला मुंबईला पाठवले होते. आई वडिलांची भेट घेऊन राधा बाजूला उभा राहते. तोच रुचा पळत येऊन राधाच्या आईला मिठी मारते. तीही रडत असते. राधाच्या आईने नेहमी रुचाला आपल्या मुलीसारखे सांभाळले होते, त्यामुळे त्यांना पाहून तीही इमोशनल होते आणि लगेच रडू लागते. राधाची आई लगेच तिचे डोळे पुसते आणि तिला पुन्हा आपल्या मिठीत घेते. ए रडूबाई, अशी नांदायला चालल्यासारखी का रडत आहेस? हे ऐकताच रुचा आपले गाल फुगवते. ए काकू, काय गं? राधाच्या आधी मला सासरी पाठवत आहेस आणि राधाला नाही पाठवत? मला सासरी पाठवायला लागली? बरोबर आहे. ती तुझी सख्खी मुलगी आणि मी दुसऱ्यांची ना, म्हणून मला अशी परकी वागणूक देतेस असे बोलत रुचा नाटक करू लागली. रुचाची नाटकं पाहून सगळे जोरात हसतात
रुचा लगेच पुन्हा गाल फुगवते. ए काकू, काही खाऊ आणलास? दे ना प्लीज. पुरणपोळी आणली आहे, सुलोचनाताई म्हणाल्या. ए काकू, दे पटकन, मला खूप भूक लागली आहे. आणि काकू बॅगमधून डब्बा काढण्यासाठी वळतात. तोपर्यंत रुचाने पटकन बॅग घेतली आणि आतमधून डब्बा काढून ओपनही केला. पटकन पुरणपोळी तोंडात तोडून तिने आपल्या तोंडात कोंबली. वा वा वा, आज खूप दिवसानंतर मज्जा आली. नाहीतर इथलं जेवण खाऊन मला जाम कंटाळा आला होता. दुसरा घास तोंडात कोंबतच रुचा बोलली. ते पाहून राधा हसू लागली. ए भुक्कड, मला पण दे थोडी. म्हणतच राधाने तिच्या हातातून डब्बा घेतला आणि पुरणपोळीचा एक घास तोडून आपल्या तोंडात टाकला आणि डोळे बंद करून ती खाऊ लागली. रुचाने पुन्हा डब्यातून एक घास घेतला आणि आपल्या तोंडात टाकला. ए काकू, बघ, राधा एकटीच खाते, मला देत पण नाही. काय ग काकू, तू राधाला शेअरिंग करायला नाही शिकवले का? हे पहा, ती एकटीच सगळी पोळी संपवून टाकते. सगळी संपवती की काय? दे मला, चल, असे बोलून तिने पुन्हा डब्बा स्वतःकडे ओढून घेतला. त्यावर सुलोचनाताई बोलल्या. राधा, हे बरोबर नाही. तू रुचेला दे ती पुरणपोळी. तू आपली आळूवडी खा. आळूवडीचे नाव ऐकताच रुचाने पुरणपोळीचा डब्बा राधाकडे सारला आणि राधाला बोलली. राधा, तुला पुरणपोळी खूप आवडते ना? तर ही पुरणपोळी तू खा. मी आळूवडी खाते. खरं तर मीच पुरणपोळी खाणार होते, परंतु माझ्या मैत्रिणीला आवडते आणि मी एकटी खाणे बरोबर नाही दिसत ना? हो ना काकू? असे म्हणून तिने पुरणपोळीचा डब्बा राधाच्या हातात ठेवला आणि लगेच बोलली. काकू, दे मला आळूवडी. मी आळूवडीच खाते. राधाचे बाबा खुर्चीवर बसून त्या दोघींची बडबड ऐकत त्यांच्याकडे पाहत बसले होते आणि त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते. त्यांना त्यांचे मुंबईतील काम 2 दिवसात पूर्ण करायचे होते. त्याच विचारात असताना मालतीताई तिथे येऊन पोहोचल्या. त्यांना पाहून सुलोचनाताई पुढे आल्या आणि त्यांचा हात पकडून राधा आणि रुचाच्या समोर घेऊन गेल्या. राधाला ओळख करून दिली. राधा, तुला मी नेहमी सांगायचे ना, तुमच्यासारखीच आमची पण मैत्री होती. ती हीच माझी मैत्रीण. मालती लगेच म्हणाल्या. आम्ही पण तुमच्यासारखेच घासातला घास खात होतो. हे ऐकताच राधा आणि रुचा लगेच उठल्या आणि त्या दोघी मालतीताईंच्या पाया पडल्या. पाया पडून राधा मालतीताईंना म्हणाली. मावशी, तुम्ही घासातला घास खात होता, पण ही रुचा माझ्या हातातला घास खाते. ते ऐकताच सगळे मोठ्याने हसू लागले आणि रुचाने आपले गाल फुगवून तुला बघून घेते असा इशारा राधाला केला. राधाला पाहून मालतीताई खूप खुश झाल्या. सुंदरतेबरोबरच संस्कारही तिच्यामध्ये दिसत होते. त्या लगेच बोलल्या. सुलोचना, तू थोडा उशीर केला, नाहीतर मी राधाला माझी सून करून घेतली असती. ते ऐकून राधा थोडी लाजली आणि आपली मान खाली घातली. मालतीताई आणि सुलोचनाताई पुन्हा बोलत बसल्या आणि मालतीताईंनी सुलोचनाताईंना घरी येण्यास विचारले, परंतु लगेच रमेशराव बोलले. नाही, माझे महत्त्वाचे काम आहे, तर आम्ही 2 दिवस तिकडेच राहतो आणि एंगेजमेंटला नक्की येतो. शेवटी नाराजीतच मालतीताईंनी परवानगी दिली आणि त्यांचा निरोप घेऊन निघून गेल्या. तेवढ्यात राधाला वेदिकाचा कॉल आला. ती राधाला तिच्याबरोबर येण्यासाठी विनंती करत होती. राधा, प्लीज, श्रेया आणि माझ्याबरोबर शॉपिंगला चला तुम्ही दोघी. आमच्या भावाची एंगेजमेंट आहे 2 दिवसानंतर, तर आम्हाला ट्रॅडिशनल आउटफिट घ्यायचे आहेत. तुम्हाला ट्रॅडिशनलबद्दल चांगले माहीत आहे, तर प्लीज आम्हाला मदत करा. वेदिका
खूप विनंती करू लागली. राधाचा शेवटी नाईलाज झाला आणि ती येण्यासाठी तयार झाली. राधाचे बाबा आणि आई यांनी रुचा आणि राधाचा निरोप घेतला आणि तेही निघून गेले. ते जाताच राधा आणि रुचा हॉस्टेलवरती फ्रेश होण्यासाठी गेल्या. फ्रेश होऊन त्यांना वेदिका आणि श्रेयाबरोबर शॉपिंगसाठी जायचे होते. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. भेटूया लवकरच नवीन भागात. धन्यवाद.